कसं आहे ना भावांनो, मी आज कोणत्या हिंदी सिनेमाविषयी बिलकुल बोलणार नाही. कारण मी रात्री पाहिलाय बापलेख हा सिनेमा. खरंच तुम्हाला सांगतो, तर तुम्हाला बापावर प्रेम असेल तुमचं थोडं लई, तर तुम्ही अमेझॉन प्राईम वरती जा आणि बापलेख हा सिनेमा नक्की पहा. हा सिनेमा तुम्हाला जगायला शिकवेल की जगावं कसं आणि आपल्या वडिलांसोबत आपण व्यवहार कसा करावा. कारण ह्या सिनेमामधले जे मूळ पात्र आहेत शशांक शिंदे, विठ्ठल काळे आणि पायल जाधव यांची जे परफॉर्मन्स आहे ना या सिनेमामध्ये, खरंच सांगतो तुम्हाला, तुमच्या मातीसोबत जोडून ठेवणारी या सिनेमामधली प्रत्येक कॅरेक्टरची परफॉर्मन्स आहे. बाप आणि लेख या सिनेमामध्ये जे काम केले शशांक शिंदे आणि विठ्ठल काळे यांनी. विठ्ठल काळे तुम्हाला माहित आहे की हा जो कलाकार आहे ना, हा एकदम मातीत मुरलेला कलाकार आहे. पण शशांक शिंदे यानं जे काम केले ना, एका मुलाचं कॅरेक्टर त्याने जे निभावलं या पिक्चर मध्ये, एकदम मस्त. आणि ज्यामध्ये विठ्ठल काळे जे बाप बनलेत ना, त्यांचं पण जे कॅरेक्टर आहे ना एकदम स्ट्रॉंग आहे. आता कहाणी तुम्हाला पूर्ण मी सिनेमाची सांगतो थोडक्यामध्ये या व्हिडिओमध्ये. बघा, कहाणी आहे एका मुलाची ज्याने ऍग्री केली आहे आणि तो मुलगा शहरामधली एक नोकरी सोडून गावामध्ये येतो. मग तो गावामध्ये काय येतो, तर गावात यासाठी येतो की त्यानं आपल्या आई वडिलांचे जे हाल आहेत लहानपणीपासून पाहिलेत, की आई वडिलांनी किती कष्ट केले आणि तेच कष्ट कमी करण्यासाठी शशांक शिंदे म्हणजेच पिक्चर मध्ये तो वापस येतो. आणि ही कहाणी त्याच्या वडिलांना तो केव्हा सांगतो माहितीये का, जेव्हा त्याला सोयरी बघितलेली असते आणि त्या आता लग्नाच्या चिठ्ठ्या तर वाटाव्या लागतात ना गावामध्ये, तर लग्नाच्या चिठ्ठ्या वाटण्यासाठी तो गावात भरपूर जणांना फोन करतो. पण गावातले भरपूर मित्र वेगवेगळे कारण सांगून ना टाळून टाकतात ह्याची गोष्ट. मग शेवटी याची जी आई असते ती आई म्हणते, बाबा तू या बापाला घेऊन जा गाडीवर आणि ह्या चिठ्ठ्या सगळ्या सोयऱ्या धाऱ्यांना वाटून ये. आता सोयऱ्या धाऱ्याहून मला ध्यानात आलं की भाई, सोयऱ्या धाऱ्यामध्ये जे आहे ते प्रत्येकाच्या सोयऱ्या धाऱ्यामध्ये एकमेकांवर रुसणं, एकमेकांचे सोयरे असते, बाबा मला हे केलं नाही, मला ते केलं नाही, असं भरपूर काही म्हणून एकमेकांवर आपण रुसतावच. हे मलाही माहिती आहे आणि आमच्या घरामध्ये पण हीच कंडिशन आहे. आता पण मी तुम्हाला सांगतो, पण आमच्या घरात ही कंडिशन आहे. आता कसं आहे माहिती आहे का, आपल्यापेक्षा जे वयस्कर माणसं आहेत त्यांना आपण समजून तरी काय सांगणार, कारण ते आपण कितीही शहाणे असलाव तरी जे मोठे माणसं असतात ना ते आपल्याला बोलू देत नाहीत. आणि कधी कसं आहे माहितीये का, आपल्यासारख्या तरुण मुलाची गोष्ट वडीलधारी माणसं ऐकत नाहीत. आणि अशीच एक गोष्ट या सिनेमात बी होते. आणि शशांक शिंदे जे आहे आणि जे विठ्ठल काळे आहेत, शशांक शिंदे विठ्ठल काळे याला सिनेमामध्ये सांगतो की पप्पा कसं आहे माहितीये का, तात्या म्हणतो त्याला, पप्पा नाही म्हणत आहे, तात्या म्हणतो. तात्या कसं आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये तुम्ही सगळ्या सोयऱ्यांना समजून घेतलं पाहिजे असं ते त्यांना समजून सांगते. पण कसं आहे माहितीये का, एखाद्याचा बाप कसं तरगटा करणार असते, मी करणार तर असंच करणार, नाहीतर मी करणारच नाही, नाहीतर मग तू कर, तुला काय करायचं ते करतोय, तू बघ, असं म्हणणारा बाप असते का नाही तुम्हाला माहित आहे. आणि असे जवळपास 90% मुलांचे बाप जे आहेत ते पूर्ण महाराष्ट्रात आहेतच, मला माहित आहे. कारण प्रत्येक मुलगा हा जेव्हा त्याच्या बापाला सांगतो ना, तेव्हा ते बाप म्हणतो तुला कळतंय का, मग कर तूच, कारण मी काही करू लागणार नाही. हीच कंडिशन या सिनेमामध्ये होते. मग पत्रिका वाटाय कोणी मुलगा आला नसल्यामुळं किंवा मित्र कोणता आला नसल्यामुळं त्याला घेऊन जावं लागते बापाला. आता बापाचं कसं आहे माहितीये का, ज्या बापाला गाडी येत नाही, मला खरं सांगतो मी, ज्या बापाला गाडी येत नाही ना, ते बाप गाडीवर असा बसतोय की ज्या पोराला गाडी येते परफेक्ट, त्या पोराला गाडी चालवा येत नाही. असं भरपूर होतंय, हे तुम्हाला माहित आहे. पण कसं आहे मित्रांनो माहितीये का, या सिनेमामध्ये ना बापाचं दुःख काय, बाप कुणासाठी लढतो आणि जगामध्ये आपल्या मुलासाठी जे लढतो ना बाप, ते खरं सत्य तुम्हाला बापलेख या सिनेमामधून समजून येईल. मग हे दोघं जण जातात पत्रिका वाटायला आणि पत्रिका वाटायला जाते वेळेस अशा काही अडचणी येतात, कुठं पाऊस पडतोय, गाडी फसत्या, किंवा कुठं थांबावं लागते त्यांना जेवण्यासाठी, तिथं थांबून काहीतरी ते बोलतात, किंवा गाडीवर आता कसं गाडी चलत चलत आदून जे दचके बसतात. मग बापाचं कंबरड आधीच मोडलेलं असते शेतामध्ये काम करून करून, कारण दिवसभर घाम गाळत ते, आणि त्याच्यातून त्याला आता पत्रिका वाटायला नेलेलं असते. मग आता त्यांची पाठ ताटते, मग ते पाठ दाबते वेळेस शशांक सिंह त्याची पाठ दाबतात त्याच्या वडिलांची, मग पाठ दाबते वेळेस त्यांचे काही बोलणे होतात. आणि असं जे काही मनातलं दुःख असतंय ना, अशा टाइमला एकदम उमलून येतंय आणि म्हणजे सांगावं असं वाटतं किंवा आपला माणूस आहे आणि आता म्हणजे वडील आहे, त्यांना आता मग सांगूनच टाकावं. आणि ते सर्व काही त्याच्यामधलं जे दुःख आहे ते पण सांगून टाकतो. आणि त्याचे जे वडील असतात
ते भरपूर काही त्यांचं दुःख जे असतंय किंवा त्यांनी जे त्यांच्या जीवनामध्ये काही चांगले कामं केले, गाडीवर बसून जाते वेळेस, पत्रिका वाटते वेळेस पूर्ण कहाणी पण सांगतात. आणि त्याच्या वडिलांची कहाणी ते जेव्हा दुसऱ्यांच्या तोंडून ऐकतो ना की त्याचे वडील किती महान आहेत आणि किती चांगले आहेत, मग त्याला समजून येतं की खरंच हा बाप आहे माझा, आणि यानं जरी माझ्यासाठी थोडं काही कमी केलं असेल ना, तर लोकांसाठी यांनी भरपूर काही केलंय असं त्याला समजून येतंय. कसं आहे मित्रांनो माहितीये का, भरपूर मुलं आपल्या बापाला ना वाटतला दगड मानतात, आणि दगडाला ठेस लागली का नाही, जसं दगड आपण काढून उचलून फेकून देतो का नाही, तसं बापाच्या प्रत्येक गोष्टीवर आपण म्हणजे टिपूर ठेवून किंवा बापाची प्रत्येक गोष्ट बाजूला सारून पुढे सरकायचा प्रयत्न करतो. पण कसं आहे माहितीये का, जे दगड असते ना ते सांगायचा प्रयत्न करते की बाबा पुढे जाऊ नको, वाट जी आहे ना ती एकदम खराब आहे, आणि जर जात असशील ना तर माझा सल्ला घेऊन जाय, पाऊल उचलून टाक आणि समजून सुचवून पाऊल टाक, असं सांगण्याचा प्रयत्न जे असतंय ना त्या दगडाचा असते. दगड म्हणजेच बाप असतो, आणि भरपूर मुलं त्या दगडाला कसं आहे माहिती उचलून फेकतात जीवनातून. तसं भरपूर जण वृद्ध आश्रमामध्ये कुणाचे मायबाप आहेत, कुणाचे कुठं तर कुणाचे कुठं, कुणाचे मायबाप तर भीक पण मागत असतील. त्या मुलांना काही घेणं देणं नाही त्या मायबापाहून, खरं सांगतो तुम्हाला. कारण बापाचं प्रेम हे जेव्हा तुम्ही बापाच्या जवळ राहता ना तेव्हाच कळतंय. असं आपला भरपूर ऐकू येतंय समाजामध्ये की बाबा नोकरी लागली पोराला, हे झालं ते झालं, पण बापाला करून घालाय नाही, किंवा बाप म्हातारा झाला त्याला बाजारातून कोणी बाजार आणून द्यायला नाही, असे भरपूर प्रसंग होतात. आणि त्याला त्यागून ते जे मुलं असतात ते बापाला डायरेक्ट वृद्ध आश्रमामध्ये नेऊन टाकतात. आणि एक गोष्ट माझ्यासोबत झाली, हा सिनेमा पाहते वेळेस मी 2 ते 3 वेळेस मी रडलोय, यात काही शंकाच नाही. बघा माझ्या डोळ्यातून पाणी 2-3 वेळेस आलतं, मला माहित आहे. आणि या सिनेमामध्ये जे गाणं आहे, तेव्हा अजय अतुलनं जे गाणं म्हटलंय ना, ते गाणं म्हणजे अंगावरती शहारे उभे राहतात. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. खरंच सांगतो तुम्हाला मित्र, हे गाणं तुम्ही ऐकलं असेल मला माहिती आहे. गाणं सर्वात जास्त फेमस आहे सध्या, भरपूर मुलांची किंवा भरपूर माणसांची रिंगटोन बनलेलं आहे. तुम्ही जेव्हा कोणाला फोन लावता ना त्यावेळेस देखील हे गाणं वाजते, कारण ह्या गाण्यामध्ये एक अलगच जादू आहे, ह्या गाण्यामध्ये एक आपुलकी आहे, म्हणून हे गाणं वाजते माहितीये का. कारण हा सिनेमा भरपूर लोकांनी पाहिलेला नाही, आणि हा सिनेमाच नाही तर आपण कसं आहे माहितीये का, भरपूर मराठी सिनेमे पाहतच नाहीत. कारण मी स्वतः सुद्धा भरपूर मराठी सिनेमे पाहत नाही, पण मराठी सिनेमे हे आपल्या मातीशी, आपल्या माणसांशी आणि आपल्या जवळच्या सर्व नातेवाईकांशी कसं प्रेम करावं लागतं आणि कसं सर्वांना जवळ ठेवावं लागतं हे सर्व काही समजून सांगणारे असतात मराठी सिनेमे. खरं सांगतो मराठी सिनेमा भरपूर पुढे गेला असता, पण माझ्यासारख्या, तुमच्यासारख्या आणि अनेक काही मुलांसारख्या, मुलींसारख्या, काही माणसांसारख्या लोकांनी मराठी सिनेमाला मागे ठेवलंय. कारण हिंदी सिनेमा जेव्हा येतो किंवा मोठा कोणता सिनेमा येतो आपण नक्की पाहतो त्याला, आणि नक्की पाहायला जातो म्हणजे जातो. आणि आता मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला बनवून सांगतोय ना, यावेळेस देखील भरपूर मुलं आतापर्यंत व्हिडिओ सोडून देखील गेले असतील, कारण त्यांना काय घेणं देणं नाही, ह्या गोष्टींचा फरकच पडत नाही. त्यांच्या जीवनामध्ये कसला बदल नकोच आहे त्यांना, कारण ती तंबाखू पुड्या बिड्या खाणार, अशीच त्यांची पूर्ण जिंदगी निघून जाणार हे मला माहित आहे. कारण या पिक्चर मध्ये देखील तो जो शशांक शिंदे असतो ना तो देखील तंबाखू खातो. त्याला वाटते बापाला माहितच नाही, पण ते चोरू खाते, पण बापाला पहिलेपासून माहित असतं. मुलं कसं आहे माहितीये का मित्रांनो, तुम्ही जे करताना तुमच्या जीवनामध्ये हे बापाला सगळं माहित असतंय की आपला मुलगा कुठं जातोय, काय करतोय, कोण्या पोरीवर राहतोय, कोण्या पोरीशी बोलतोय, किंवा रात्रीच्या ते काय काय करते 12-1 वाजेपर्यंत, हे सगळं त्याच्या बापाला माहित असते. तुम्हाला वाटतंय त्याला काहीच माहित नाही, पण त्याला सगळं माहित असतंय. त्याच्यामुळे कसं आहे माहितीये का, बापाला तुम्ही येडं समजू नये, कारण बाप हे बाप असतो. आणि जर तुम्हाला बापाची व्याख्या ऐकायची असेल किंवा बाप तुम्हाला समजून घ्यायचं असेल की बाप काय असतंय, बाबा हे प्रेमाचे गाणे तुम्ही भरपूर ऐकले असतील, पण हे जे गाणं आहे अजय अतुलने म्हटलेलं ना, हे गाणं तुम्ही नक्की ऐकायला, जर तुम्हाला बापाला समजायचं असेल तर. लय अवघड हाय गड्या उमगाया बापर. कसं आहे माहितीये का, जवानीमध्ये माणसाला काहीच कळत नाही, ती भरपूर चुका करून जाते, त्या चुकीवर मात बी करून जाते आणि भरपूर पुढे पण जाते. पण ज्या गोष्टी असतात, जे आई वडील असते त्यांचे संस्कार कुठेतरी ते विसरून जाते. तर ते संस्कार याद देण्यासाठी जे हा सिनेमा बनलाय ना, हा सिनेमा एकदम जबरदस्त आहे, माझ्या हृदयाला टच होऊन गेलाय. कारण हा सिनेमा जवळपास मला ते गाणं जे आहे लय अवघड आहे गड्या उमगाय बापर, मी कंटिन्यू मनामध्ये गुणगुणत आहे आता सध्या. खरं सांगतो तुम्हाला, हे गाणं जे आहे ना एवढं हृदयाला टच होऊन गेले ना, हे मी गाणं विसरू शकत नाही. खरंच सांगतो मला. आणि माझं वडिलांवरती अजून प्रेम वाढलंय, कारण माझे वडील कसे असले, खट्ट्या असले, रागीट असले, कसे असले ना, ते माझे वडील आहेत, शेवटी वडील आहेत. कारण त्यांच्यापासून दूर जाणं म्हणजे खरंच सांगतो हृदय अर्ध काढून ठेवण्या याच्यासारखा भाग झालाय आता सध्याला. कारण माझं वडिलांवरती प्रेम नक्कीच वाढलंय, आणि तुमचं जर वडिलांवरती प्रेम नसल
आणि तुम्ही जर वडिलांना रोज शिव्या देत असाल की बाबा तू काय केलंस, आरो तुरो बोलत असताना या गोष्टी खरंच मित्रांनो सोडून द्या. या गोष्टीमध्ये काहीच नाहीये. तुम्ही म्हणता हे काय आम्हाला ज्ञान सांगाले, असं भरपूर जणांना वाटते, मला माहित आहे. कारण त्यांना काही गरज नाही. मी आधी म्हणलं व्हिडिओमध्ये की त्या मुलांना कसलीच गरज नाही, ना बापाची ना मायची ना कुणाचीच गरज नाही. तुम्हाला सांगतो, जे अनाथ आहे, ज्यांना बाप नाही माय नाही आणि ते रोज काम करून स्वतःची उपजीविका भागवतात ना, त्यांना तुम्ही विचारा खरंच की मायबाप काय असतात. कारण ज्यांच्यापाशी मायबाप नसतात ना, तेच खरं सांगतो तुम्हाला, त्यांनाच कळते मायबापाची किंमत काय. आता त्यांना मायबापाची किंमत काय करणार बाबा, ज्यांनी मायबापाच्या जीवावरती जवळपास 18 वर्ष ओलांडले तरी सुद्धा जीवनामध्ये काहीच केलं नाही, घंटा काय केलं नाही. नुसते मोकार फिरले, नुसत्या पुड्या खाल्या, तांबाऊ खाल्ले, पोरासोबत पार्ट्या केल्या, मटणं खाले, काय काय खाल्लं सांगू नका काही. आणि त्यांचं जीवन असंच निघून जाणार, पुड्या खाण्यात, मटणं खाण्यात, सगळं करणार त्यांचं. मी असं म्हणत नाही की बाबा त्यांचं लग्न होणार नाही. हा, लग्नाहून मला ध्यानात आलं, ह्या सिनेमात सुद्धा लग्न होतंय आणि 2-4 दिवस ह्या शशांक शिंदेचं लग्न मोडतंय आणि लग्न मोडून 3-4 दिवस लग्न बनतंय आणि लग्न जुळल्यानंतर ते एकमेकांना, म्हणजे इकडं मायबापाला माहित नसतंय की हे दोघं जण भेटालेत आणि तिच्या मायबापाला माहित नसतं हे दोघं जण भेटालेत. असं म्हणून ते दोघं जण भेटतात आणि दोघं जणांचं लव्ह मॅरेज चालू होतंय म्हणा. कारण अरेंज मॅरेज आहे घरच्यांसाठी, पण हे दोघं लव्ह मॅरेज करतात. कुठं कोट्यात भेटणं, कुठं शेतात भेटणं, मग आता ते गोड गोड दे किंवा चॉकलेट दे, असं तसं भरपूर काय होतंय. अशा गोष्टी तुम्ही पण लग्नाच्या आधी बापाच्या माघारी करीत असाल, पण सिनेमामध्ये बापाच्या समोर होतात. खरं सांगायचं म्हणलं ना, हा सिनेमा तुम्हाला 3 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतो. पहिली गोष्ट, सर्वात महत्वाचं आणि पहिलं तुमचं कर्तव्य आई वडिलांना सुखी ठेवणे. मग आई वडिलांना सुखी ठेवण्यासाठी अजून तुम्हाला भरपूर काही मेहनत करावं लागेल, कष्ट करावं लागेल, जे काही करावं लागेल ते तुम्हाला करावंच लागेल. आणि दुसरी गोष्ट, तुमची जी धर्मपत्नी आहे तिला एक सुखी ठेवणं. आणि त्याच्यानंतर तिसरी गोष्ट, जे तुमचे मुलं मुली येतात त्यांना देखील जे आई वडिलांनी तुम्हाला संस्कार दिले, तेच संस्कार त्यांच्या पण हृदयामध्ये रुजू करणे हे तुमचं कर्तव्य आहे. खरं सांगतो, या 3 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनात केल्यानं, आता माझं वय आहे जवळपास 23 वर्ष, 22-23 वर्ष, आता 24 लागले मला. कारण लग्नाचं वय माझं पण आहे, मला पण लग्न करायचं. 25च्या आधी मी पण लग्न करणारच आहे, त्यात काही विषय नाही. आणि आता जे व्हिडिओ पाहतायत त्यांच्यामधल्या भरपूर जणांनी लग्न केलं पण असेल, हे मला माहित आहे. कारण लग्न जवळपास समजा आत्ताच्या कंडिशनला, सध्याच्या कंडिशनला मुली भेटणं मुश्किल आहे. कारण कोण काय करतंय, पोरग काय करतंय, पोरग किती कमवतंय, किती ठेवतंय, का नोकरी आहे का पोराला, का शेतीच करतंय. मग शेती करतंय तर नेमानं शेती कशी करतंय, अजून शेती करतंय का, हे भरपूर काही गोष्टी ज्या आहेत हे मुलीचे वडील पाहतातच. आता मी स्वतः, आमच्या घरी 4-5 एकर शेती आहे, पण पाण्याखाली शेती नाही, 2-3 एकर शेती पाण्याखाली आहे. पण यावर्षी पाऊस काळ भरपूर कमी असल्यामुळं शेतीमध्ये काही जास्त उत्पन्न झाला नाही. फक्त आम्ही सगळ्या कापूस लावला होता. कापूस काय झाला 20-25 क्विंटल, त्याच्यावर काही जास्त कापूस झाला नाही. आणि दुसरी गोष्ट, मी स्वतः शेतात काम करत नाही आणि भाऊच काम करत नाही. आमचं दुकान आहे, आम्ही दोघं जण दुकान चालित आहोत. आणि दुकान असं आहे की आमचं मोबाईल एक्सेसरीजचं दुकान आहे, ज्यामध्ये इयरफोन, हेडफोन, केबल सर्व काही भेटते आमच्या दुकानामध्ये. ते मी होलसेलमध्ये विकतो, कारण लॉटमध्ये आणतो आणि होलसेलमध्ये विकतो. म्हणून कसं आहे, आमची वरच्या वरी कमाई होऊन जाते, त्यात काही विषय नाही, आमची कमाई होतेच. पण अशी भरपूर काही मुलं आहेत ज्यांना 18 वर्ष पूर्ण झाली, 20 झाली, 22 झाली, 23 झाली, 25 झाली, तरी सुद्धा नोकरी तर लागलीच नाही. पण नोकरी नाही लागली म्हणून कोणी सिगरेट, दारू, गांजा किंवा काही बी करायला लागले मित्राच्या संधीनं, असं भरपूर काही होत राहतंय, सध्या व्हायलंय पण. आणि हीच कंडिशन जर राहिली ना, तर भावांनो तुम्हाला सांगतो, मुलगी भेटणं भरपूर मुश्किल आहे. कारण मुलगी कशामध्ये देईल तुम्हाला, कोणत्या कारणामध्ये देईल. मुलगा निर्व्यसनी आहे, त्याला व्यसन कसलंच नाही, किंवा मुलगा दर महिन्याला 20-30 हजार रुपये कमवतो याच्यामुळे मुली देतील, किंवा कोणता बिझनेस करतो याच्यामुळे मुली देतील, किंवा कोणती नोकरी करतोय म्हणून मुलगी देतील. तर सांगा तुम्हाला मुलगी काय म्हणून देतील, हे कारण तर त्यांना माहित पडलं पाहिजे, तरच मुलगी देतील ना. ह्या सर्व गोष्टी आहेत मित्रांनो, आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला बापलेख हा सिनेमा पाहिल्यानंतर या सर्व गोष्टी तुम्हाला जाणवतील. खरं सांगतो, आता भरपूर जण कमेंटमध्ये म्हणतील की तू काही लई शहाणा झालास का, असा झालास का, तसा झालास का. हा, मी तेवढा शहाणा नाही, काय नाही मित्रांनो, पण जे माझ्या हृदयापासून जे मला वाटलं त्या गोष्टी मी तुमच्या समोर ठेवल्या. आता यामध्ये तुम्हाला जे घ्यायचंय ते घ्या, जे नाही घ्यायचंय ते नका घ्या. असं नाही किंवा मी जे सांगितलंय ते याआधी कुणच सांगितलं नाही. असे हजारो महाराज लोक आले, हजारो व्याख्याते आले, ज्यांनी जनतेला भरपूर काही समजून सांगण्याचा प्रयत्न केला. पण आजची कंडिशन अशी आहे, बाबा तुलाही शहाणा झालास का, बस 5 मिनिटं बघितला व्हिडिओ, संपला विषय, तिथं या कानानं ऐकलं त्या कानानं सोडून दिलं, असा विषय होतो. आणि असाच विषय झाल्यामुळेच भरपूर जनता ही मागच राहून जाते.
हे मला माहित आहे. आणि अशाच गोष्टी होतात आणि अशाच गोष्टी जीवनामध्ये घडत राहतात आणि असेच माणसं परत परत चुका करत जातात. म्हणूनच जिंदगी सुधरत नाही आणि म्हणतात की बाबा आम्ही भरपूर काय केलं पण आमच्यानं काय करणंच झालं नाही. अशा गोष्टी करू नका, तर तुमच्यानं भरपूर काय करणं होईल. शक्यतो जेवढ्या होतील तेवढ्या चांगल्या गोष्टी करा आणि चांगलंच करायचा प्रयत्न करा, तर जीवनामध्ये भरपूर काही चांगलं होईल. शेवटी मित्रांनो, जाते वेळेस एवढंच बोलन की आई वडील हेच तुमचं पहिलं दैवत आणि त्यांची सेवा करा, त्यांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणण्यावर भरपूर काही गोष्टी करा आणि ज्या गोष्टी त्यांना समजत नाहीत त्या तुम्ही समजून सांगा. तर बापलेक या सिनेमाचं जे दिग्दर्शन आहे ते मकरंद माने यांनी दिलं आहे आणि खरं सांगतो तुम्हाला, मकरंद माने यांनी त्यांचीच कहाणी या सिनेमामध्ये सांगितली असं वाटतंय बरं का. कारण जी एवढी म्हणजे मुळांपासून जुळलेली जी कहाणी आहे या सिनेमामध्ये त्यांनी सांगितली आहे. आवडलं असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुमच्या आपल्या बालाजी फिल्म या चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर आपण भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घेतो मी तुमच्यापासून निरोप. जय हिंद, जय महाराष्ट्र.